अजितदादा असतील किंवा चंद्रकांत दादा असतील यांच्या वक्तव्याचा विपर्यास केलेला आहे आणि अशा पद्धतीनं विपर्यास करणं विरोधकांचं काम आहे। महबूब शेख यांचा पक्ष काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे, म्हणून त्यांच्या पक्षाचे विधानसभेला असं आपल्याला म्हणायचंय नवनाथजी। अजितदादा आणि चंद्रकांत दादा दोघांनाही असं म्हणायचं होतं की केंद्रामध्ये जे सरकार आहे ते राज्यामध्ये सरकार असेल तर त्याचा फायदा होतो आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेलाही असेल तर ते एक सिस्टीम असते, त्याचा एक फायदा होतो। केंद्रातल्या योजना राज्यात अंमलबजावणी करता येते, राज्याच्या योजनेची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करता येते। ट्रिपल इंजिनचं सरकार जर का आलं तर निश्चितपणे त्या ठिकाणचा ग्रोथ हा चांगल्या पद्धतीने होतो आणि एक सुरामध्ये सगळ्यांचा एकत्रितपणे विकास करण्यासाठी त्याला फायदा होतो। हे असं चंद्रकांत दादा ज्या पद्धतीने नवनाथजी तुम्ही आता हे सगळं एक्सप्लेन करताय त्याच्यामध्ये कुठेही प्रलोभन आमिष किंवा दबाव तंत्र वाटत नाही, पण ज्या पद्धतीने अजितदादांनी ते बोललं गेलं किंवा जी भाषा चंद्रकांत दादांची होती ती भाषा अतिशय वेगळी होती, त्याच्यामध्ये निधीचाही उल्लेख होता, त्याच्यामध्ये मतांचाही उल्लेख होता। मग अशावरती निवडणूक आयोगाने आक्षेप घेणं हे योग्य वाटतं असं सर्वांचंच मत आहे, तुमचं मत नाही का? पूर्वी जी याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा प्रश्नच नाहीये, म्हणजे आचारसंहितेचा भंग होत नाही असं म्हणणं आहे तुमचं? अजिबात नाहीये। एखाद्या गावचा विकास करण्याचं आश्वासन मंत्री म्हणून तिथं देतच असतात। एखाद्या परिसराचा विकास करायचा असेल तर तिथं आश्वासन, आपण जाहीरनामा असतो प्रत्येक पक्षाचा, त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही अमुक करू तमुक करू असं जाहीरपणे आश्वासन देता येतं। निवडणूक आयोग त्या आश्वासनाला नवनाथजी जर तुम्ही मतांवर काट मारली तर निधीवरही मारणार, याचा अर्थ आम्ही निधी रोखू असा कुठेतरी होतो। याचा रोखता ताई असा निधी कोणालाही रोखता येत नाही। आजपर्यंत आपण बघितलंय की अशा पद्धतीनं एखाद्या विरोधी पक्षाचं सरकार आलं तर तिथलं निधी रोखणं असं कोणालाही करता येत नाही। प्रत्येकाला स्वतंत्रपणे निधी, ऐका ना, पूर्वी जी प्रत्येकाला स्वतंत्र निधी असतो, प्रत्येकाला ते निधी दिला जातो, त्यामुळे कुठेही अशा पद्धतीनं निधी रोखणं वगैरे असा प्रकार नाहीये। महबूब शेख यांचा पक्ष काय होता हे महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा त्यांना अधिकार अजिबात नाहीये। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येतं आणि जनतेचा पाठिंबा सातत्यानं महायुतीला मिळतोय, त्यामुळं असं एखादं वक्तव्य घ्यायचं आणि त्याचा विपर्यास करायचा हा प्रयत्न सातत्यानं केला जातोय। मला वाटतं अजितदादांचं वक्तव्य असेल किंवा चंद्रकांत दादांचं वक्तव्य असेल, दोघांच्याही वक्तव्याचा विपर्यास केला जातो।